हाय हॅलो नमस्कार, मी गार्गी लोकमत सखीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तर मंडळी, आज माझ्याबरोबर अशी सखी आहे जिचा अभिनय आपण पाहतोच आणि त्या अभिनयाचे आपण दिवाने आहोत. पण जितका सुंदर अभिनय ती करते तितकीच सुंदर ती दिसते आणि ती स्वतःला सुद्धा तसं मेंटेन करते. अर्थातच माझ्याबरोबर पूजा सावंत आहे. पूजा, लोकमत सखीमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक यू गार्गी. तर अर्थातच आपल्या सगळ्या सखी तुला पाहतायत आणि नेहमीच एक कुतूहल असतं की अभिनेत्री ज्या आपल्या आवडतात त्या कशा दिसतात, त्या कशा मेंटेन ठेवतात आणि त्यांचं स्किन केअर काय आहे याबद्दल नेहमी कुतूहल असतं. सो मला आज तुला विचारायचं आहे, काय तुझं स्किन केअर असतं? मला ना लहानपणापासून माझी क्लिअर स्किन कधीच नव्हती. मला बरं. नेहमी पिंपल्सचा त्रास असायचा किंवा ड्रायनेसचा त्रास असायचा. त्यामुळे हा स्ट्रगल माझा खूप लहानपणापासून होता की स्किनला किती छान आणि टवटवीत ठेवणं. सो येस, ऑफकोर्स आत्ता जी तुम्हाला दिसत असेल स्किन, त्याच्यामागे खूप मेहनत आहे माझी. खूप कंट्रोल करावं लागतात गोष्टी आणि एक रुटीन आहे ते शक्यतो मला पाळावं लागतं. त्यामुळे दिस इज द रिझल्ट. ओके. सो बेसिकली मॉर्निंग रुटीन असेल किंवा नाईट रुटीन एक पर्टिक्युलर आपण करतो, तसं तुझ्या रुटीनमध्ये काही असे स्पेसिफिक प्रोडक्ट्स असतात का की हे हे अशा अशा स्टेप तू फॉलो करतेस? हे बघ, स्पेसिफिक प्रॉडक्ट्सपेक्षा ना काही सवयी ज्या मी अत्यंत स्वतःला निष्ठबद्धतेने मी पाळते त्या. एक म्हणजे दिवसाच्या फर्स्ट हाफमध्ये म्हणजे दुपारी 12 पर्यंत मी काहीही करून 2 लिटर पाणी संपवते. ओ, माझी ओके. सकाळ अर्थात फार लवकर होते. मी 5:30ला उठते आणि पहाटेचा वर्कआउट माझा आता इतका अंगवळणी पडलाय की मला अख्ख्या दिवसात नाही वर्कआउट करता येत. मला व्यायाम करायचा असेल तर मी पहाटेच उठते आणि सूर्योदयापर्यंत माझा वर्कआउट झालेला असतो. जो काही करते मी, योगा करते, मग मी धावायला जाते किंवा फंक्शनल करते. सो सूर्योदयापर्यंत माझा वर्कआउट संपतो आणि जेव्हा सूर्योदय होतो तेव्हाची जी कोवळी किरणं असतात ती मी स्किनवर घेते. मी त्यात माझं मेडिटेशन होतं. एक 5 मिनिटाचा तो एक अवधी असतो. त्यात प्रॉपर व्हायटमिन डी ॲब्झॉर्ब करते माझी स्किन. मस्त. सो आय थिंक माझं स्किन रुटीन तिथपासून जे सुरू होतं ते मग अख्ख्या दिवसभरात पुढे फॉलो होतं. छान छान. म्हणजे बरेचदा आपण खूप प्रोडक्ट सेंट्रिक होतो, पण आपल्या आयुष्यातल्या छोट्या मोठ्या सवयी सुद्धा खूप मॅटर करत असतात. ॲब्सोल्युटली. ओके. आता अर्थातच समर आपला उन्हाळा सुरू झाला. आता उन्हाळा म्हटलं तर बरेच स्किन प्रॉब्लेम आपल्याला जाणवत असतात. तर असं काही स्किन रुटीन तुझं पर्टिक्युलर उन्हाळ्यामध्ये असतं का? किंवा असे काही दादीचे नुस्खे की जे आपल्याला आई आजीनी सांगितलेले आहेत आणि ते आपण पूर्वपार करतो, तसं काही? अगदीच, अगदीच. म्हणजे जसं मी म्हणाले, की मी 2 लिटर दुपारी 12 पर्यंत संपवतेच. म्हणजे एक वेळ मी कदाचित अन्नाचा कण नाही घेणार, पण ते 2 लिटर मी संपवणार. कारण पोट भरलं असेल तर पाणी नाही फार पिता येत. आणि मग ते 2 लिटर झालं ना माझं, की पुढे जे मी काही पाणी पिते ते बोनस आहे माझ्या शरीरासाठी. बरं. त्यामुळे डाएट पण मेंटेन होतं, फार भूक नाही लागत आणि सगळं बॅलन्स्ड होतं. सो आता हा उन्हाळा आहे, तर पाणी तर प्या. फक्त आता उन्हाळ्यात मी काय करते, हे जे पहिलं पाणी असतं, आता माझ्याकडे काचेची बॉटल आहे, ओके. त्याच्यात 4 पुदिन्याची पानं टाका, अर्धा लिंबू पिळा, बरं. आल्याचा थोडासा तुकडा चेचा आणि त्या पाण्यात टाका. अच्छा. सो ते पाणी सोबत असतं. ती बॉटल संपली की तो जे काही आहे ते चेंज नाही करायचं, त्याच्यात अजून पाणी टाकायचं. सो ते डिटॉक्स वॉटर मी उन्हाळ्यात जास्त पिते आणि ते खूप हेल्प करतं अख्खे टॉक्सिक शरीरातून बाहेर काढायला. मग स्किन असेल किंवा हेअर असेल, दोघांसाठी दोघांसाठी. मग काही ऍड करा. काही जणांचं मी पाहिलंय की पाण्यामध्ये 4 कलिंगडाचे तुकडे टाकले, मग आपलं संत्र्याचे तुकडे टाकले, तुम्हाला जे आवडतं ते. सो फ्लेवर्ड पाणी प्यायला जरा एक मजा येते. फक्त साखर नका टाकू त्याच्यात. खरंय. आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत, आता अर्थातच तुला मेकअप करावा लागतो शूटसाठी वगैरे, पण अशा काही मॅन्डेटरी गोष्टी मेकअपमधल्या की ज्या तुझ्याकडे असतातच असतात, की तू कुठेही गेली तरी अगदी छोट्या बॅगमध्ये त्या टाकल्या तरी तू गुड टू गो आहेस? हे बघ, 100 प्रोडक्ट्स आहेत. हां. प्रत्येक जण तुम्हाला सांगेल हे मॉइश्चरायझर वापरा, हे वापरा, ते वापरा. मी माझ्या डर्मॅटला फॉलो करते. ऑफकोर्स मी माझ्या स्किनसाठी एक डॉक्टर नेमलाय, डॉक्टर राखी शर्मा माझ्या डर्मॅट आहेत. त्यांचं तर मी रुटीन फॉलो करते. पण अपार्ट ऑफ दॅट मला वाटतं काही जे नुस्खे आहेत ना हे खूप इम्पॉर्टंट आहेत आणि जे सगळ्यांना परवडणारे सुद्धा पाहिजे. तसं म्हणजे कैलाश जीवन. ओ. कैलाश जीवन हे बॅगेत असतंच माझ्या. ते इतकं गुणकारी आहे, मी तर म्हणेन अंडररेटेड आहे ते क्रीम. कारण बऱ्यापैकी पिंपल्सचा त्रास आणि हा बॅक्टेरियामुळे सुरू होतो, कधी कधी गरमीमुळे होतो. या सगळ्याला कैलाश जीवन हेल्प करतं. आता मी शूटच्या निमित्ताने इतका मेकअप करते, सो मेकअप काढल्यानंतर ती स्किन पण क्लीन करणं गरजेचं आहे. सो मेकअप नंतर थोडंसं स्टीम घेणं आणि स्टीम झाल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी
मॉइश्चरायझर म्हणून कैलाश जीवन मी अप्लाय करते आणि झोपते. Wow. सो हे मी आठवड्यातून 2-3दा तरी करते जनरल मॉइश्चरायझर ऐवजी. सो मस्त. कैलाश जीवन इज माय लाईक गो टू प्रोडक्ट. खरंय खरंय, म्हणजे आपण पूजा बरोबर गप्पा मारतोय पण तिने अशा काही गोष्टी सांगितल्या की ज्या आपल्या घरामध्ये आहेत पण Yeah. आपल्याला माहितीच नाही आणि आपण अगदी जगभर त्या गोष्टी शोधतोय. पण मला असं वाटतं या बेसिक स्टेप जरी फॉलो केल्या तरी हा उन्हाळा आणि कुठलाही सीझन असेल तो खूप छान आपला निघणार आहे. पूजा खूप खूप धन्यवाद, म्हणजे Thank तू you. अगदी क्विक टिप्स आपल्या सगळ्या सखींना सांगितल्यास आणि त्याचा खरंच खऱ्या अर्थानं सगळ्यांना फायदा अजून होईल. अजून एक सिंपल Yes. वाली टिप देते मी तुम्हाला. Yes. आता मी उन्हात एवढं काम करते म्हणून टॅन होतो ना आपण, पटकन टॅन होतो आणि क्विकली टॅन घालवायचं असेल तर 2 नुसके आहेत. एक म्हणजे टोमॅटो कापा, त्याचा अख्खी फोड घ्या आणि ती नुसती गप्पा मारता मारता फिरवत राहा आणि मग अच्छा. नंतर तोंड धुवा. त्याने एक टॅनिंग कमी होतं. दुसरं म्हणजे बेसन. बेसन हातात घ्यायचं, थोडंसं पाणी टाकायचं, पेस्ट करायची आणि ती पेस्ट लावून ठेवायची, 5 मिनिटांनी धुवून टाकायची. रामबाण उपाय आहेत टॅनिंग जायला हे दोन. कमाल कमाल, म्हणजे साता साता सुद्धा तिने एक असं एक म्हणतो ना गुगली टाकली आहे आणि हे अगदी आपण सहज करू शकतो. थँक्यू सो मच पूजा. Thank you, गार्गी. सगळ्या सखी नक्की या गोष्टी फॉलो करतील यामध्ये काही शंका नाही. आणि अर्थातच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, पूजा बरोबरच्या गप्पा कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा आणि लोकमत सखीवर असंच प्रेम करत राहा.